नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मातृवंदना जे पोर्टल आहे तर या बघा प्रत्येक वेळेस सांगत असते, आता पण सांगते, ॲप्लिकेशन आणि पोर्टल ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर तुम्ही पोर्टलवर जर बघत असाल तर ह्या पद्धतीने पेज ओपन होईल, ह्या पद्धतीचंच पेज ओपन होतं। आणि बऱ्याच जणी जर तुम्हाला फेस कॅप्चर करायचं असेल तर मात्र आपल्याला ॲपमध्ये जावं लागेल। रजिस्ट्रेशन तुम्ही इथं पण करू शकता, ॲपला पण करू शकता, पोर्टलला पण करू शकता, पण फेस कॅप्चर जर तुम्हाला एखाद्या लाभार्थीचं करायचं ते मात्र तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जाऊनच होईल। मात्र ॲप्लिकेशनमध्ये जाण्यासाठी मात्र तुम्हाला काय करायचं आहे की आधी मातृवंदना योजनेची जी लिंक आहे त्या लिंकवर जायचं आहे। लिंकवर जाऊन तुम्हाला तिथून जी मातृवंदनाची ॲप आहे तिला डाउनलोड करायची, म्हणजे जे लेटेस्टचं व्हर्जन येतं ते येतं, त्याच्यामुळे तुमची ॲप ओपन होईल। पण जर तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड त्याच्यावर जर क्लिक केलं तर ती बऱ्याचदा ओपन होत नाही, पुढे जात नाही, म्हणून तुम्हाला एक सूचना द्यावी म्हणून ते सांगितलं। आता आज आपल्याला पोर्टलवर हे बघायचे की मातृवंदना योजनेचे फॉर्म जर तुम्ही समजा 5 भरलेत किंवा 6 भरलेत, परंतु तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम यांना 4च दिसत आहेत, 3च दिसत आहेत, किंवा त्यांनी 4च व्हेरीफाय केले, 3च व्हेरीफाय केले, मग बाकीचे गेले कुठे? मग तेच आपल्याला आज चेक करायचं की नेमके ते कुठल्या याच्यामध्ये आहेत, तर हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करायचं। तर तुम्ही अशा पद्धतीनं ते चेक करून घ्यायचे। आता कदाचित एडिटमध्ये देखील असतात ते मॅडम यांच्या, एडिटमध्ये पण ते असतात आणि तुमचे नेमकं त्यांचं काय पूर्ण आहे तर याच्यामुळे ते तिथं पेंडिंगमध्ये असतात, आपण भरलेले असतात, आपल्याला भरले देखील आपण पोर्टलवर त्यांचा मोबाईल नंबर टाकला तर आपल्याला ते सगळं दिसणार आहे, परंतु पर्यवेक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला, त्यांच्या पोर्टलला किंवा ॲपला ते दिसत नाही। तर मग ते व्हेरीफाय कसे होणार, त्यांची ते अप्रूव्ह कसे होणार आणि त्याच्यानंतर त्यांना पैसे कसे मिळणार, मग त्याच्यासाठी नेमकी ते कुठे आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करायचं। तर बघा, हे मी डायरेक्ट ओपन केलेलं पेज तुम्हाला दाखवलं। आता हे होम पेज आहे, आपण पोषण ट्रॅकरचं नेहमी काम करतो म्हणून तोंडात तेच येतं। तर हे मातृवंदना योजनेचं पोर्टल आहे आणि पोर्टलवर आपल्याला ह्या 3 रेषांवर जायचंय। हे वरचंच पेज आहे, तर आपल्याला या वरच्या पेजमधील 3 ज्या रेषा आहेत ते याच्यावर आपल्याला जायचं, म्हणजे याच्यावर गेल्यानंतर आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला काय काय बघायचं आहे ते सगळं तुम्ही बघू शकता। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या लाभार्थ्यांना पैसे आले किंवा नाही हे देखील आपण चेक करू शकतो, किती लाभार्थ्यांना आलं हे देखील तुम्ही चेक करू शकता, वैयक्तिक लाभार्थ्यांचं टाकून देखील तुम्ही चेक करू शकता। आता आपल्याला आज बघायचं की तुमचा तो फॉर्म कुठे आहे नेमका, आणि तो फॉर्म नेमका तिथं आहे, तर मग आपल्याला काय करायचंय तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। परंतु त्यासाठी ताईंनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि तरच तुमच्या लक्षात येणार। तर बघा, आपल्याला 3 रेषांवर क्लिक करायचंय। 3 रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला डाटा एंट्री याच्यावर क्लिक करायचंय। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचे ऑप्शन ओपन होतात। ह्या पद्धतीचे ऑप्शन ओपन झाल्यानंतर मग आपल्याला बऱ्याच जणांच्या, आता माझा देखील एक लाभार्थी तिथं आहे, तर तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। तर मग आपल्यासमोर जे ऑप्शन आहे तर ते आपल्याला चेक करायचं आहे। चेक NPCI मॅपिंग स्टेटस ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशियरी, म्हणजे तुम्ही जे रजिस्टर केलेले लाभार्थी आहेत तर ते त्यांची NPCI तर झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। तर हे चेक करण्यासाठी आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, कारण माझ्या एक लाभार्थी मॅडम यांच्या डॅशबोर्डला दिसतच नव्हता, त्यावेळेस मला वाटलं की आपण इथे चेक करावं आणि नेमकं तिथं तो लाभार्थी मला दिसला, तर त्याच्यावर आपल्याला चेक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। बघा, आता एकच लाभार्थी आहे माझा, तुम्ही नावासहित बघू शकता। तर बघा, अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। त्याच्यानंतर आपल्याला सेकंड चाइल्डसाठी तो लाभार्थी आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज येतं, आपला जिल्हा येतो, तालुका येतो, त्याच्यानंतर गावाचं नाव देखील येतं। बघा, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला अगदी झूम करून दाखवते। गावाचं नाव येतं, आपल्या तालुक्याचं नाव येतं, जिल्ह्याचं नाव येतं, कोड देखील येतात तिथं, जे आपले LG कोड असतात ते देखील येत असतात प्रत्येकाचे, पण ते कोड खूप महत्त्वाचे असतात, त्याच्यामुळे मी हाईड केलेले आहेत। आपण देखील बऱ्याचशा गोष्टी हाईड करत चाला, डायरेक्ट कोणाला देत जाऊ नका, खूप महत्त्वाचं असतं। तर बघा, अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीनं ते पेज ओपन होतं। तर माझी एक माता आहे,
बघा पूर्ण आपलं त्या मातेचं स्क्रोल करून अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला बघत जायचं आहे. मग त्याच्यानंतर येतं चेक NPCI मॅपिंग स्टेटस. मग हे आल्यानंतर आपल्याला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे त्याचं आपल्याला कंडिशन जी आहे ती आपल्याला दिसणार आहे. तर मग आपण आता याच्यावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं जे पेज आहे ते गोल अशा पद्धतीनं फिरतं. त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचा मेसेज ओपन होतो. बघा तुम्ही जर पाहिलं, बघा व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर तुमचं नक्कीच लक्षात येणार आहे की कशा पद्धतीचा मेसेज आपल्यासमोर येतो. तर बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा हा मेसेज इथं आलेला आहे. तो काय आहे, बेनिफिशरीज आधार इज नॉट मॅप विथ NPCI, काइंडली इन्फॉर्म द बेनिफिशरी टू गेट हर बँक अकाउंट सीडेड विथ आधार अँड DBT इनवेल्ड. म्हणजे आपल्याला आता ही जी माता आहे असं जर ऑप्शन आपलं आलं तर आपल्याला त्या लाभार्थ्यांना म्हणजे त्या मातेसाठी त्यांना बँकेत जायला लावायचं आहे. बँकेत जाऊन त्यांनी जे आहे की अकाउंटला सीडेट करायचं आहे. आधार सीडेट करायचं आहे. बँकेत जाऊन फक्त सीडेट करायचं सांगायचं आहे. आधार फक्त लिंक करायचं नाही तर ते सीडेट करायचं आहे. कारण की DBT मार्फत थेट पैसे येण्यासाठी आपल्याला सीडेट करणं, आधार बँकेला सीडेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांना तेच सांगायचं. वाटल्यास तुम्ही हा स्क्रीनशॉट त्या लाभार्थ्यांना स्क्रीनशॉट काढून त्या लाभार्थ्यांना टाका आणि त्यांना बँकेत देखील सांगण्यास सांगा की आमचं आधार जे आहे ते सीडेट झालेले नाही आहे. त्याच्यामुळे आधार सीडिंग करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते बँकेतच होऊ शकतं. तसं आपण एक वेबसाईटवर जर NPCI ह्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथून जाऊन देखील आपण करू शकतो. परंतु ती थोडी प्रोसेस जर म्हणायला गेली थोडी किचकट आहे, पण आपण घरी देखील ती प्रोसेस करू शकतो. वाटल्यास मी व्हिडिओच्या माध्यमातून ते देखील लवकरच सांगणार आहे. परंतु मला असं वाटतं की आपल्या लाभार्थ्यांना सांगा, त्यांना बँकेत जाऊ द्या आणि बँकेत गेल्यानंतर त्यांना हा स्क्रीनशॉट त्यांना सांगायला लावा आणि ते ज्यावेळेस करून येतात तर त्यावेळेस जर तुम्ही चेक केलं तर तिथं सक्सेसफुली असा मेसेज येतो. आता माझ्या ह्या मातेचं जर आता मी पाहिलं, आता त्यांनी जर ते सीडेट केलं आणि त्याच्यानंतर मी इथं चेक करायला जाईल तर मला त्यांचं आधार सीडेट सक्सेसफुली असं येईल आणि तिथून लाभार्थीचं नाव हे कमी झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीने जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून हा सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचं होतं की आपले लाभार्थी हे आपण नोंदवत आहोत. कोणाचे 7 आहेत, कोणाचे 8 आहेत, कोणाचे 6 आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये परीक्षिका मॅडम यांना खूप कमी स्वरूपामध्ये ते व्हेरिफिकेशनला येत आहेत, त्यांना अप्रूव्ह करण्यासाठी येत आहेत. मग ते त्यांना दिसलेच नाही तर ते फॉर्म ते अप्रूव्ह करणार कसे, ते त्यांना व्हेरीफाय करणार कसे, तर ते फॉर्म आपले इथं कुठे अटकलेत का हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आणि अजून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार की आपले लाभार्थी जर इथे आपले लाभार्थी ह्या कारणास्तव इथे दिसतात. तर दुसरं एक कारण आहे की परीक्षिका मॅडम यांनी यांच्या ॲपला यांच्या पोर्टलवर एडिटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर जर ते फॉर्म एडिटला असतील म्हणजे काही त्याच्यामध्ये क्युरी असेल, काही त्याच्यामध्ये अजून फोटो व्यवस्थित नसतील, असे जर फॉर्म असतील ते देखील व्हेरीफायला येत नाही. त्याच्यामुळे एक परीक्षिका मॅडम यांनी आपलं जे ऑप्शन आहे एडिटचं तर ते फर्स्ट चाइल्ड एडिट, सेकंड चाइल्ड एडिट त्यांनी पण चेक केल्यानंतर त्यांना देखील कळणार आहे की त्यांचा कुठले फॉर्म हे एडिटला आहेत, त्याच्यामुळे ते व्हेरीफायला आलेले नाहीत. हे एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांचं NPCI म्हणजे त्यांचं आधार सीडिंग नाही बँकेमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे तो मॅडम यांना व्हेरिफिकेशनसाठी नाही. अशा 2 कारणांमुळे आपले फॉर्म मॅडम यांना दिसत नाही. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे माझं लक्षात आलं तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असते. ताईंनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅकरचे असतील, मातृवंदनचे असतील तर आपल्याला एक व्हिडिओ या अशा पद्धतीने बघण्यासाठी नक्कीच तुमच्यासमोर येतील आणि तुम्हाला त्या डायरेक्ट येतील, कोणाजवळ मागायची गरज पडणार. त्याच्यामुळे तुम्ही हा मेसेज परत एकदा तुम्हाला वाटत असेल तर मी झूम करून स्क्रीनच्या माध्यमातून तुमच्यासमोर दाखवत आहे की कशा पद्धतीचा मेसेज हा आपल्याला येतो, हा अशा पद्धतीने चेक करायचा आहे. असा जर मेसेज आला समजून घ्या की तुम्हाला त्या लाभार्थ्यांना बँकेत पाठवायचं आहे. या स्क्रीनशॉटचा जो आलेला आहे तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, एवढं लक्षात ठेवा ना. स्क्रीनशॉट काढून तुम्हाला लाभार्थ्यांना टाकायचा आहे आणि त्यांना बँकेत दाखवायला सांगा, जेणेकरून बँकेमध्ये फक्त आधार लिंक करून चालणार नाही तर तिथे सीडिंग करायची आहे. हे देखील महत्त्वाचं आहे, तेव्हाच त्यांचं मॅपिंग होणार.
त्यांचं आधार मॅप होणार, आधार मॅप झालेलं नसल्यामुळे हे लाभार्थी इथं दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मातृवंदना पोर्टलवर चेक करायचे. मातृवंदना पोर्टलवर अजून काही अशा ऑप्शन आहेत की जे अजून तुम्हाला माहिती नाहीत. मी एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. फक्त ताईनो तुम्ही तसं कमेंट करा नक्कीच. व्हिडिओ हा तुमच्या समोर येईल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.